आपण पहिली गोष्ट म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. सेकंड थिंग म्हणजे इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशनचा संबंध काय असतो हे आपण बघणार आहोत. थर्ड गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपण रिअल लाईफ एक्झाम्पल, तर अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे आपला फोर्थ पॉईंट आहे. आणि लास्टचा पॉईंट म्हणजे आजचा पाचवा पॉईंट, इंटिग्रेशनचं चिन्ह काय असतं आणि त्याचा अर्थ काय असतो. तर हे सगळे, तर बघा, एखाद्या गोष्टीमधील बदल जर आपल्याला माहित असेल तर त्या बदलाच्या आधारे आपण मूळ व्हॅल्यू किंवा मूळ मूल्य आपण सांगू शकतो आणि त्या प्रोसेसलाच इंटिग्रेशन असं म्हणतात. छोटी अमाऊंट ऍड होत जाते आणि ते ऍडिशन आणि ती सम जे असते ते आपलं इंटिग्रेशन असतं मुलांना. ठीक आहे, तर पहिले एक्झाम्पल रिअल लाईफ म्हणजे पगार. डिफरन्शिएशन हा आपल्याला बदल सांगतो आणि इंटिग्रेशन हे आपल्याला त्या बदलामधील संपूर्ण कथा म्हणजे संपूर्ण मूल्य सांगत असते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, डिफरन्शिएशन चॅप्टर हा आपण प्रॉपरली कव्हर केलेला आहे. त्याच्या मेथड्स काय आहेत, सॉल्विंग अप्रोच काय असतो, शॉर्ट ट्रिक्स काय असतात, ह्या सगळ्या तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याच्यावरती आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण केलेले आहेत. तर आता मुलांची अशी डिमांड होती की डिफरन्शिएशन हा चॅप्टर बऱ्यापैकी आमचा कव्हर झालेला आहे, तर तुम्ही इंटिग्रेशन या चॅप्टरवरती व्हिडिओज तयार करा. तर बघा, त्यासाठीच मी इंटिग्रेशन हा चॅप्टर घेऊन आलेलो आहे. तर इंटिग्रेशन हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, आजचा जो पहिला पार्ट असेल त्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. सेकंड थिंग म्हणजे इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशनचा संबंध काय असतो हे आपण बघणार आहोत. थर्ड गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपण रिअल लाईफ एक्झाम्पल, ठीक आहे ना, आपल्या जीवनामधील खरी एक्झाम्पल म्हणजे आपल्या जीवनामधील एक्झाम्पल्स जिथे इंटिग्रेशन यूज होतं ते आपण बघणार आहोत की कुठे यूज होतं. फोर्थ पॉइंट म्हणजे काय माहिती का, अँटी डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन पण आहे आणि अँटी डेरिव्हेटिव्ह दुसरा वर्ड पण त्याला लागू होतं. तर अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे आपला फोर्थ पॉइंट आहे. आणि लास्टचा पॉइंट म्हणजे आजचा पाचवा पॉइंट, इंटिग्रेशनचं चिन्ह काय असतं आणि त्याचा अर्थ काय असतो. तर हे सगळे पार्ट आपण आज बघणार आहोत. तर लगेच सुरुवात करूया आपल्या या चॅप्टरला. तर बघा, सुरुवातीला आपण पहिला पॉईंट जो आहे तो आपला इंटिग्रेशन म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. इंटिग्रेशन म्हणजे काय, मुलं इंटिग्रेशन चॅप्टर शिकतायत, फॉर्म्युले अप्लाय करतायत, सॉल्विंग अप्रोच आहे, पण इंटिग्रेशन म्हणजे काय हे त्यांना सांगता येत नाहीये. तर तुम्ही तर लिहून पण दिलेलं आहे, तुम्ही तर बघू शकता. जर आपल्याला एखाद्या गोष्टीमधील जर आपल्याला बदल माहित असेल तर तर त्या बदलाच्या आधारे आपण मूळ मूल्य शोधू शकतो. बघा, लक्ष द्या. जर एखाद्या गोष्टीमधील आपल्याला जर बदल माहित असेल तर त्या बदलाच्या आधारे आपण मूळ मूल्य शोधू शकतो आणि त्या मूळ मूल्य शोधण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, इंटिग्रेशन म्हणतो. जर इझी वे मध्ये जर सांगायचं झालं तर लहान लहान भागांची बेरीज करायची आणि संपूर्ण मूल्य शोधायचं. लहान लहान भाग आहे ना, लहान लहान जे पार्ट आहेत ना ते ऍड करत राहायचे आणि संपूर्ण मूल्य आपण शोधू शकतो. तर ही जी प्रोसेस आहे ना याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेशन म्हणतो. हा आपला पहिला पॉईंट आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर सगळ्यांना बघा, लक्ष द्या, सगळ्यांनी समक्ष द्या. फॉर एक्झाम्पल काय माहिती का, आता आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण एक्स स्क्वेअर करतो. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर आपलं किती येतं रे, 2x असं. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर आपलं किती येतं रे, 2x येतं. जर 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 आपल्याला जर आपल्याला 2x दिले असेल, जर आपल्याला 2x दिले असेल तर तर आपण तर आपण मूळ तर आपण मूळ मूल्य शोधू शकतो. तर मूळ मूल्य आपल्याला शोधता येते. ते कसं, तर इंटिग्रेशन वापरत. ते कसं, तर इंटिग्रेशनचा वापर करून म्हणजे काय बघा, तर जर एक्स स्क्वेअर हे 2x असेल आणि जर 2x हे आपल्याला माहित असेल तर आपण इंटिग्रेशनचा यूज करून आपल्याला मूळ मूल्य शोधता येतं. तर बघा, तर याचं मूळ मूल्य जे आहे ना 2x हे आपलं काय होतं, एक्स स्क्वेअर. तर म्हणजे या गोष्टी आपण परत रिपीट करू शकतो. सिंपल आहे, रिव्हर्स प्रोसेस आहे ही डेरिव्हेटिव्हची. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. तर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय असतं, 2x. जर आपल्याला 2x दिला असेल तर त्याचं आपण मूळ मूल्य शोधू शकतो बाय युझिंग द इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशन 2x dx काय असतं आपलं, एक्स स्क्वेअर प्लस सी. तर आपल्याला मूळ मूल्य फाइंड आउट करता येतं.
तर हाच आहे इंटिग्रेशन म्हणजे काय पॉइंट. तर बघा, एखाद्या गोष्टीमधील बदल जर आपल्याला माहित असेल तर त्या बदलाच्या आधारे आपण मूळ व्हॅल्यू किंवा मूळ मूल्य आपण सांगू शकतो आणि त्या प्रोसेसलाच इंटिग्रेशन असं म्हणतात. तर पहिला पॉईंट सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. लगेच दुसरा पॉईंट आपण बघणार आहोत. चला, तर आजचा आपला दुसरा पॉईंट बघूया. तर दुसरा पॉईंट काय बघा, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन यांचा संबंध काय असतो. तर बघा, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन या एकमेकांच्या विरुद्ध प्रक्रिया आहेत. तर बघा, डिफरन्शिएशन म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की डिफरन्शिएशन म्हणजे काय असतं. तर डिफरन्शिएशन म्हणजे आपण मूळ फलनापासून म्हणजे मूळ फंक्शन पासून त्याचं डेरिव्हेटिव्ह काढतो. येस ऑर नो. डिफरन्शिएशन ही काय आहे रे, डेरिव्हेटिव्ह काढण्याची प्रक्रिया आहे आणि जे डेरिव्हेटिव्ह होतं हे आपलं त्या प्रक्रियेचं उत्तर असतं. असं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये हा पॉईंट क्लिअर केलेला आहे. तर बघा, डिफरन्शिएशन म्हणजे काय आहे की मूळ फलनापासून म्हणजे मूळ फंक्शन पासून त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण शोधत असतो. तर इंटिग्रेशन म्हणजे काय रे, इंटिग्रेशन म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह पासून मूळ फंक्शन शोधणं म्हणजेच मूळ फलन शोधणं. तर त्याच्या दोन्ही पण एकमेकांच्या विरुद्ध प्रक्रिया आहेत. तर आता त्याला आपण एक्झाम्पल थ्रू इथं समजून घेऊया. बघा, एक्झाम्पल काय आहे, x⁴ जर डिफरन्शिएशन आपलं 4x³ असेल तर 4x³ इंटिग्रेशन हे आपलं x⁴ प्लस सी असतं. आता सी कसं येतं हे तुम्हाला त्यावेळेस मी सांगणार आहे की सी म्हणजे काय, तो कॉन्स्टंट वगैरे आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. अगोदर पहिल्यांदा याचं मिनिंग समजून घेऊया. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन तिचं नाना कळालाय हा पॉईंट. या दोघांमधला संबंध काय आहे की डिफरन्शिएशन म्हणजे काय असतं रे, मूळ फंक्शन पासून डेरिव्हेटिव्ह शोधण्याची प्रक्रिया असते. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय असतं की डेरिव्हेटिव्ह पासून आपण मूळ फलन शोधतो. म्हणजे क्लिअर आहे का पॉईंट, हा पॉईंट क्लिअर आहे. दोघं पण एकमेकांच्या विरुद्ध प्रोसेस आहेत. इथं तुम्ही क्लिअरली बघू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल अजून जर सांगायचं म्हणलं तर कोणते पण एक्झाम्पल घ्या. जसं की आता समजा x². आता आपण बोलतो x² डेरिव्हेटिव्ह आपलं काय होतं, x² डेरिव्हेटिव्ह हे आपलं काय असतं रे, 2x असतं. ठीक आहे ना. तर 2x इंटिग्रेशन हे आपलं परत x² येतं. काय येतं आपलं, x² येतं. प्लस फक्त आपण काय लावतो इथं, कॉन्स्टंट लावतो. आता तो कॉन्स्टंट का लावतो हे मी तुम्हाला त्यावेळेस एक्झाम्पल जस्ट चॅप्टर मी चालू करेन प्रॉपरली त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगून देईन की सी आपण का लावत असतो. ठीक आहे. तर बघा, किती जणांचा हा पॉईंट क्लिअर आहे. सगळ्यांनी हा पॉईंट नोट डाऊन करून घ्यायचा आहे. आपण लगेच थर्ड पॉईंट बघणार आहोत, म्हणजेच रिअल लाईफ एक्झाम्पल्स. तर चला, की इंटिग्रेशन रिअल लाईफ मध्ये कुठे युज होतं हे आपण बघूया. त्यासाठी मी पहिलं एक्झाम्पल इथं समोर लिहिलेलं आहे. बघा काय लिहिलंय, बघा पगार म्हणजे सॅलरी. तर आपल्या सगळ्यांना सॅलरी मिळत असते, प्रत्येक जण काम करत असतो आणि प्रत्येकाची काही ना काही सॅलरी असते. डे वाईज आपलं काहीतरी ठरलेलं असतं. ठीक आहे ना. तर बघा, तर दररोजचा पगार जर आपल्याला माहित असेल तर महिन्याच्या शेवटी एकूण किती पैसे आपल्याला मिळाले हे आपण इंटिग्रेशनचा यूज करून शोधू शकतो. तर हे म्हणजे काय आहे, हे जे एक्झाम्पल आहे हे एक इंटिग्रेशनचं एक्झाम्पल आहे. छोट्या छोट्या भागांची बेरीज करून जे लास्टला आपल्याला अमाऊंट तयार होते म्हणजे संपूर्ण मूल्य जे आपल्याकडे येतं ते काय असतं, इंटिग्रेशन असतं मुलांना. ठीक आहे. तर बघा अशा गोष्टी आहेत. तर आता डेली बघा, जर तुमचा डेचा 1 डेचा पगार समजा तुमचा एका डेजला मी म्हणतो तुम्हाला 1000 रुपीज भेटत असते. ठीक आहे. एका डेचा तुमची सॅलरी जी आहे 1 डेची सॅलरी ते आपण 1000 पकडली. ठीक आहे ना. तर आता बघा, आपलं तुम्हाला माहिती आहे आपलं मंथली सॅलरी आपल्याला मिळत असते. मंथली सॅलरी आपल्याला सिस्टीम आहे, आपल्या सिस्टीम प्रमाणे आपल्याला 1 मंथ सॅलरी. तर आता 1 मंथ मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 1 मंथ मध्ये 30 डेज असतात किंवा किंवा 31 डेज असतात. हे सर. तर बघा, मग आता इथं काय लिहिलं बघा, दररोजचा पगार जर आपल्याला माहित असेल तर महिन्याच्या शेवटी एकूण किती पैसे मिळाले हे आपण इंटिग्रेशन शोधू शकतो. मग आता आपण करतो काय बघा, 1 डे सॅलरी, 1 डे म्हणजे काय 1000 प्लस 2 डे 1000 प्लस 3 डे 1000 असं करत 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 आपण लास्टला आपला 30 डेजचा महिना असतो आणि आपला असं 1000 काउंट होत असतो. ठीक आहे ना. तर एका दिवसाला 1000 म्हणजे 30 दिवसाला तुम्ही ऍडिशन करून लगेच सांगू शकता. आणि तुमची जी टोटल सॅलरी तुम्हाला मंथ मध्ये मिळणार आहे 1 मंथ मध्ये, जर आपण 30 डेज पकडले तर तुम्हाला ते किती भेटेल, ₹30,000. येस और नो. ते जर 31 डेज पकडले तर आता बघा, प्रत्येकाच असतं आता आपलं मंथली आपल्या सिस्टीम प्रमाणे कसं असतं की 31 डेजला पण आपल्याला 30,000 भेटतात कारण की आपला 1 मंथ काउंट होतो त्या ठिकाणी. ठीक आहे ना. तर आता डेज नुसार आहे. पण एक तुम्हाला नक्कीच एक्झाम्पल कळालं असेल इंटिग्रेशनचं की खरंच हे बेटर एक्झाम्पल होतं. येस और नो. तर पगार जो आपला आहे, आपला दिवसाला आपल्याला 1 दिवस 2 दिवस आपल्या
पेमेंट आपलं इन्क्रीज होत जातं, वाढत जातं. म्हणजे छोटी छोटी अमाऊंट ऍड होत जाते आणि ते ऍडिशन आणि ती सम जे असते ते आपलं इंटिग्रेशन असतं मुलांना. ठीक आहे. तर पहिले एक्झाम्पल रिअल लाईफ म्हणजे पगार, आणि इथून पुढे ज्यांनी पण आता आजचा हा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना सॅलरी लक्षात ठेवा. सॅलरी पगार जो आपण अमाऊंट ऍड करत राहतो, अमाऊंट ऍडिशन होत असते आपली, ती म्हणजे आपलं इंटिग्रेशन असतं. जिथे पण ऍडिशन होत असते, जिथे पण आपण सेव्हिंग करतोय ते सगळं इंटिग्रेशन आहे मुलांना. कारण की फायनलला जे आपल्याला संपूर्ण मूल्य मिळतं ते म्हणजेच तुमचं इंटिग्रेशन असतं. ठीक आहे. सो नोट डाऊन. लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. सो सेकंड एक्झाम्पल काय बघा, गाडीचा वेग म्हणजे स्पीड. तर डिफरन्शियल वापरून आपण वेग शोधता येतो आपल्याला, बरोबर आहे. तर इंटिग्रेशन वापरून एका कालावधीत गाडी किती अंतर कापेल हे आपण शोधू शकतो. तर बघा याचं मिनिंग काय बघा, जर आपल्याला वेगामधला जर आपल्याला बदल माहित असेल ना, तर गाडीने किती अंतर कापलं हे आपण सांगू शकतो. आता वेगामधील बदल म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात जर आपल्याला त्याचं स्पीड माहित असेल वेगामधील, जर आपल्याकडे गाडी आहे बाबा, ठीक आहे, आपल्याकडे काय आहे, गाडी आहे, ठीक आहे. तर जर आपल्याला गाडीचा वेगामधला बदल माहित असेल, आपल्याला जर वेगामधला जर आपल्याला बदल माहित असेल म्हणजे स्पीड, जर तुम्हाला माहित असेल बाबा की बाबा फॉर एक्झाम्पल 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे गाडी एका तासाला 60 किलोमीटर हे जात आहे असं आपल्याला जर माहित असेल, थोडाफार बदल होत असतो 60 किलोमीटर, किंवा त्याला आपण 50 किलोमीटर पर आवर पण म्हणू शकतो, कमी जास्त होत असतं. जर हा आपल्याला बदल जर माहित असेल तर आपण गाडीनं किती डिस्टन्स कापलं हे आपण सांगू शकतो. समजतंय, गाडी आपल्याला किती डिस्टन्स आपण कापलेलं आहे हे आपण सांगू शकतो. तर हे बघा, हा आहे रिअल लाईफ एक्झाम्पलचं एकदम बेस्ट म्हणजे एक्झाम्पल म्हणजे गाडीचा वेग. तर आपल्याला वेगामधला बदल जर माहित असेल तर आपण त्या बदलाच्या आधारे आपण मूळ व्हॅल्यू शोधू शकतो, म्हणजे गाडीने किती अंतर कापलेलं आहे. जर बघा एका तासाला जर 60 किलोमीटर जात असेल तर गाडी किती अंतर कापेल, 60 किलोमीटर. जर 1 आवरला 50 किलोमीटर असेल तर गाडी अंतर किती कापलेलं, 50 किलोमीटर. मग आता हे जर 50 60 याच्या रेंजमध्ये राहत असेल तर तुमचं जे टोटल ऍव्हरेज असेल ते या दोघांचं ऍव्हरेज आहे, 60 आणि 50चं ऍव्हरेज, म्हणजे फॉर एक्झाम्पल 55च्या आसपास त्याचा आन्सर येऊन जाईल. तर आपण अंतर शोधू शकतो. म्हणजे आपला कॉन्सेप्ट काय आहे, वेगामधला जर आपल्याला बदल माहित असेल तर आपण त्या गाडीने किती अंतर कापलंय हे आपण सांगू शकतो. ठीक आहे. तर हा आपला आहे रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे कोणतं, गाडीचा वेग म्हणजे स्पीड. लगेच आता आपण थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. नोट डाऊन करून घ्या मुलांना. तर बघा, थर्ड रिअल लाईफ एक्झाम्पल आहे पाण्याची टाकी. जर आपल्याला दर मिनिटाला किती लिटर पाणी भरत आहे टाकीमध्ये हे जर आपल्याला माहित असेल तर टाकीमध्ये किती पाणी साठलंय हे आपण काढू शकतो. बघा, समजतंय समजतंय का. जर आपल्याला बदल माहित असेल ना तर आपण इंटिग्रेशन इझिली फाइंड आउट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय बघा, जे आपली टाकी आहे, टाकीमध्ये आपल्याला दर मिनिटाला दर मिनिटाला आपले दर मिनिटाला दर मिनिटाला टाकीमध्ये आपल्याला किती लिटर पाणी भरत आहे हे जर माहित असेल तर टाकीमध्ये किती पाणी साठलं हे आपण शोधू शकतो. मग आता फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी जर आपल्याला जर हे माहित असेल की एका मिनिटाला टाकीमध्ये 1 लिटर पाणी भरत आहे, ठीक आहे. तर टोटल तुम्ही आता 1 तास 1 आवर्स तुम्ही टॅप चालू ठेवला तर टॅपवर डिपेंड असतं, ठीक आहे. आता सध्याला आपण एका मिनिटाला 1 लिटर पाणी पकडलेलं आहे, एका मिनिटामध्ये 1 लिटर पाणी भरत आहे. तर एका तासामध्ये त्या टाकीमध्ये किती पाणी भरेल हे आपण सांगू शकतो. तर सिंपल गोष्ट आहे, 1 आवरला तर तुम्हाला माहिती आहे 60 मिनिट होते, आणि 60 मिनिटामध्ये ते जे टाकीमध्ये पाणी जे आहे ते 60 लिटर भरेल. तर या गोष्टी म्हणजे काय रे, छोट्या छोट्या म्हणजे बघा ना, छोट्या छोट्या टाइमची आपण ऍडिशन करत चाललोय. एका मिनिटाला 1 लिटर, 2 मिनिटाला 2 लिटर, 3 मिनिटाला 3 लिटर. म्हणजे आपण काय करतोय आपण 1 लिटर प्लस 1 लिटर प्लस 1 लिटर असं करत चाललोय आपण. तर आपलं जे आहे 60 मिनिटामध्ये आपल्याला 60 लिटर पाणी देईल तो. तर समजतंय का, म्हणजे क्लिअर पॉइंट आहे का. जर आपल्याला दर मिनिटाला टाकीत किती पाणी भरत आहे हे माहित असेल तर आपण इंटिग्रेशन वापरून टाकीमध्ये किती पाणी साठलंय हे आपण शोधू शकतो. तर बघा, छोट्या छोट्या पार्टचे आपण ऍडिशन करत चाललोय, आणि छोटे छोटे पार्टचे ऍडिशन करून एका टाइम नंतर, एका कालावधीनंतर आपण जे ऍडिशन करतो किंवा जे आपल्याला पूर्ण मूळ तिथं जे आपल्याला मूल्य भेटतं किंवा ती एक व्हॅल्यू भेटते ते म्हणजे आपलं काय असतं रे, इंटिग्रेशन असतं. पॉइंट क्लिअर आहे हा. ठीक आहे. तर आता बघा, रिअल लाईफ एक्झाम्पल मी इथे 2 ते 3 एक्झाम्पल तुम्हाला सांगलेले आहेत.
तर आय होप की तुम्हाला एक्झाम्पल समजले असतील. आता मला तुम्ही सांगा की अजून अशा अजून कुठं आहे की ज्याच्यामध्ये आपलं इंटिग्रेशन यूज होतंय. ठीक आहे, मी 2-3 एक्झाम्पल सांगितले. तर बघा, तुम्ही मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा की सर आपण इंटिग्रेशन या ठिकाणी वापरू शकतो, आणि एक थोडक्यामध्ये मला एक्सप्लेनेशन द्या. ठीक आहे, आय होप की तुम्हाला समजलं असेल. तर आता चौथा पॉईंट म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. सो नोट डाऊन. तर बघा, आजचा चौथा पॉईंट काय आहे, अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. तर एखाद्या फलनाचे इंटिग्रेशन केल्यानंतर मिळणाऱ्या मूळ फलनाला अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतो. बघा इथं लिहा, इथं लिहिलेलं आहे, एखाद्या फलनाचे आपण इंटिग्रेशन केल्यानंतर आपण इंटिग्रेशन केल्यानंतर मिळणाऱ्या मूळ फलनाला अँटी डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. तर बघा, आता याला आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. पहिल्यांदा बघा काय म्हणले आपण, एखाद्या फंक्शनचे आपण इंटिग्रेशन केल्यानंतर जे आपल्याला मूळ फंक्शन मिळतं त्याला आपण अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतो. तर याला आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. तर एक्झाम्पल काय बघा, समजा मी इंटिग्रेशन ऑफ 6x dx घेतलं. ठीक आहे, सो इंटिग्रेशन ऑफ 6x dx किती तर आपलं, तर एक्स स्क्वेअर अपॉन म्हणजे हे येईल आपलं 3x स्क्वेअर प्लस c. ठीक आहे, तर आता काय म्हणलंय बघा त्यांनी, एखाद्या फलनाचे इंटिग्रेशन केल्यानंतर, म्हणजे 6x चे आपण इंटिग्रेशन केलं, मग त्याचं इंटिग्रेशन काय आलं 3x स्क्वेअर प्लस c. तर बघा, एखाद्या फलनाचे इंटिग्रेशन केल्यानंतर मिळणाऱ्या मूळ फंक्शनला किंवा फलनाला अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतात. म्हणजे एखाद्या फंक्शनचे आपण इंटिग्रेशन केल्यानंतर जे मिळणारे आपल्याला मूळ फंक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो रे, अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतो. म्हणजे क्लिअरली काय होईल, 3x स्क्वेअर हे 6x चे अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. समजते हा पॉइंट. बघा, एखाद्या फंक्शनचे आपण इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला जे मूळ फंक्शन भेटतं त्या मूळ फंक्शनला आपण काय म्हणतो रे, अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतो. हा पॉइंट क्लिअर आहे का. म्हणून 3x स्क्वेअर हा 6x चा अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, नाही समजलं पुन्हा समजून सांगतोय. बघा आता रिझन बघा. कारण काय माहिती, कारण काय बघा, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ, मी जर तुम्हाला म्हणलं डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x स्क्वेअर करा, तर 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय सांगा तुम्ही, काय येईल 3 इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, म्हणजे किती आलं रे, 6x. समजते का. मग आता आपण काय केलं, 6x चं इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, 3x स्क्वेअर मिळतंय ना. म्हणून 3x स्क्वेअर हा 6x चा काय होईल, अँटी डेरिव्हेटिव्ह. पॉइंट क्लिअर आहे का. पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांचा, किती जणांचा पॉइंट क्लिअर आहे हा, समजतंय. तर काय म्हणलंय बघा, एखाद्या फंक्शनचे जर आपण इंटिग्रेशन केलं तर जे आपल्याला मूळ व्हॅल्यू मिळते किंवा जे आपल्याला मूळ फंक्शन मिळतं त्यालाच आपण अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतो. तर या टाइप मध्ये पण मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, पण बेटर वेने तुम्हाला इथं समजलं असेल. कारण की जर 3x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह हे 6x असतं, तर 6x चं इंटिग्रेशन हे 3x स्क्वेअर असतं. म्हणून 3x स्क्वेअर हा 6x चा अँटी डेरिव्हेटिव्ह होतो. आणि अँटी डेरिव्हेटिव्हलाच आपण दुसरं नाव म्हणजेच अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजेच इंटिग्रेशन आहे थोडक्यात. ठीक आहे ना. पण थोड्याशा गोष्टी जरा वेगळ्या आहेत. याला एक चौथ्या पॉईंटमध्ये मी याला सांगताना तर मी तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्ये पण सांगू शकलो असतो, पण नाही, हा पॉईंट मी तुम्हाला इथं सेपरेट आउट करून सांगितलेला आहे. सो क्लिअरली जे इंटिग्रेशनचं आन्सर असतं ते आपलं अँटी डेरिव्हेटिव्ह असतं, लक्षात ठेवा. समजतंय. सो इंटिग्रेशन ऑफ 6x इज द 3x स्क्वेअर प्लस c, देन 3x स्क्वेअर इज अन अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ 6x. पॉईंट क्लिअर आहे. 3x स्क्वेअर इज द अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ 6x. सो नोट डाऊन. लगेच आपला लास्टचा पॉईंट म्हणजेच इंटिग्रेशनचं चिन्ह काय असतं आणि त्याचा अर्थ काय आहे आपण बघून घेऊया. आजचा 5वा पॉईंट म्हणजे काय आहे, इंटिग्रेशनचे चिन्ह आणि त्याचा अर्थ काय असतो. तर इंटिग्रेशनचे जे चिन्ह आहे ते बघा या टाइप मध्ये आहे. बघा, इंटिग्रेशन चिन्ह जे आहे ते आपलं हे इंटिग्रेशन चिन्ह आहे. तर हे सम या संकल्पनेनं आलेलं असतं. तर बघा, इंटिग्रेशन साठी या चिन्हाचा वापर केला जातो. आणि हे जे चिन्ह आहे सर्वप्रथम आपले जे गणितज्ञ आहेत गॉटफ्राइड विल्यम लेबनिझ यांनी वापरलेलं आहे. हे चिन्ह लॅटिन भाषेतील सम या संकल्पनेवर आधारित आहे. तर बघा, सिंपल गोष्ट आहे, समचा जो सिंबल आहे फर्स्ट आपला यस, याच्यावरून हे चिन्ह त्यांनी मॉडिफाईड केलेलं आहे, सम. ठीक आहे ना. तो आपला जो यस लेटर आहे, आपला कॅपिटल यस जो लेटर आहे आपला, तर याच लेटरला त्यांनी मॉडिफाईड केलेलं आहे. याच लेटरला बघा, जो आपला यस आहे असा, त्यांनीच याच लेटरला काय केलं रे, थोडस त्याला
या टाईपमध्ये त्यांनी मॉडिफाईड केलेलं आहे. तर हेच आपलं इंटिग्रेशनचं चिन्ह आहे बेटा. हेच आपलं इंटिग्रेशनचं काय आहे? सिम्बॉल, जो की सम या संकल्पनेवर आधारित आहे. आणि जे आपले लेबनिज आहेत यांच्या लेबनिजचा फॉर्म्युला पण आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. तर बघा, प्रॉपरली इंटिग्रेशन सिम्बॉल सध्याला काय ठेवायचं रे? सम. म्हणजे आपण ऍडिशन करतो ना, सम करतो म्हणजे ऍडिशन करतो, मग यस वरून त्यांनी हा मॉडिफाईड करून हा सिम्बॉल तयार केलेला आहे. तर बघा, इंटिग्रेशन आहे, तर याच्यामध्ये चॅप्टर इंटिग्रेशन आहे, इनडेफायनाइट इंटिग्रेशन. ठीक आहे. परत आपण डेफायनाइट इंटिग्रेशन शिकणार आहोत, म्हणजे त्यावेळी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आपल्याला माहित असतात, आणि याचं ऍप्लिकेशन पण आपण बघणार आहोत. तर आजचा पार्ट आय होप सगळ्यांना समजला असेल. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये का? तर बघा, डिफरन्शिएशन हा आपल्याला बदल सांगतो. डिफरन्शिएशन हा आपल्याला बदल सांगतो, आणि इंटिग्रेशन हे आपल्याला त्या बदलामधील संपूर्ण कथा म्हणजे संपूर्ण मूल्य सांगत असते. तर हे आपला ऍट द एंडचा सारांश आहे. समजतंय का सगळ्यांना? तर हा प्रॉपरली कॉन्सेप्ट तुम्हाला इथं दिलेला आहे. इंटिग्रेशन म्हणजे काय असतं, त्याचं रिअल लाईफ एक्झाम्पल काय आहेत, डिफरन्शिएशन इंटिग्रेशनचा संबंध काय असतो, सिम्बॉलचा अर्थ काय आहे, सिम्बॉल काय आहे. ठीक आहे. हा कोणी सर्वप्रथम आणला, हे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं क्लिअर केलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला आजचा पार्ट नक्कीच आवडला असेल. तर बघा, संपूर्ण सिरीज आपण हे मी प्रॉपरली याच्यावरती एक प्लेलिस्ट बनवणार आहे, आणि पूर्ण इंडिशन चॅप्टर मी पहिल्यांदा टीच करणार आहेत. तर आजचा पार्ट सगळ्यांनी बघायचा आहे, आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरू नका, कारण की भरपूर साऱ्या गोष्टी, भरपूर साऱ्या एज्युकेशनल च्या ट्रिक्स आणि सगळ्या गोष्टी मी तर घेऊन येणार आहेत. पण थोडा वेळ लागेल आपल्याला, मात्र चांगल्या गोष्टींना नेहमीच वेळ लागत असतो. ठीक आहे. सो नोट डाऊन, आपण नेक्स्ट पार्ट मध्ये भेटूया.